ही आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट आहे। थोड्याच वेळात आरोपीला कोर्टात हजर केलं जाणार आहे। आरोपीला शिवाजीनगर कोर्टात हजर करणार असून आरोपीला आज उशिरा कोर्टात हजर करण्याची परवानगी द्या अशी विनंती पुणे पोलिसांनी कोर्टाकडे केलेली होती। तसंच या प्रकरणातील पुढची सुनावणी ऑनलाईन घेण्याची विनंती सुद्धा पोलिसांनी कोर्टाला केलेली होती आणि या अनुषंगाने आता शिवाजीनगर कोर्टात आरोपीला हजर केलं जाणार आहे। या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी सध्या पुण्यामध्ये घडतायत। पुण्यातले आपले दोन प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आणि अमोल धर्माधिकारी सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला चंद्रशेखर आपल्याकडे येतो। पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेतलेली होती। अमितेश कुमार काही महत्त्वाच्या गोष्टींवर त्यांनी मुद्दे जे आहेत ते समोर आणलेले होते। काय नेमकं आता त्या अनुषंगाने घडतंय? आता थोड्याच वेळात शिवाजीनगर कोर्टात हजर केलं जाणार आहे आरोपीला। चंद्रशेखर आपल्याकडे नेमकी काय अपडेट आहे? अजिंक्य, आपण बघू शकतो की आरोपीला कोणत्याही क्षणी जे आहे ते पोलीस बाहेर काढतील। या ठिकाणी पोलिसांचा ताफा आपल्याला मी दाखवतो। या ठिकाणी पोलीस जी व्हॅन आहे त्या व्हॅनमध्ये आरोपीला बसवलं जाणार आहे आणि आपण या ठिकाणी जर पाहिलं तर तब्बल 10 ते 15 ज्या कॅनवा आहेत त्या लागलेल्या आहेत। याच ठिकाणून आता आरोपीला अगदी काही सेकंदामध्ये म्हणता येईल या ठिकाणून काढणार आहेत। खरं तर आरोपीच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आरोपीला आज सायंकाळी हजर केलं जाणार आहे। कारण आपण पाहिलं की शिवाजीनगर कोर्टामध्ये मोठी वर्दळ असते, त्यामुळे आज दुपारी 2:30च्या सुमारास हजर केलं जाणार होतं, परंतु सुरक्षता सगळी विचार घेत न्यायालयापुढे जी आहे स्वारगेट पोलिसांनी विनंती केली आणि 5:30 जी वेळ आहे ती वेळ मागून घेण्यात आलेली आहे। आरोपीला आता आपण बघू शकतो या ठिकाणी सगळ्या मुवमेंट जे आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत। कोणत्याही क्षणी जो आरोपी आहे दत्ता गाडे याला या ठिकाणाहून बाहेर काढतील। खरं तर मोठा पोलिसाचा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी जे आहेत खरं तर आंदोलन होण्याची शक्यता आहे। या ठिकाणी काँग्रेस त्याचबरोबर इतर पक्ष जे आहेत आंदोलन करण्याची शक्यता आहे। सगळी शक्यता गृहीत धरून या ठिकाणी पोलीस जे आहेत साध्या वेशामध्ये अनेक पोलीस आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर अनेक फोर्स आपल्याला या ठिकाणी दाखवतो। बॅरिकेड्स केलेलं आहे आणि इतर जे फोर्स आहेत या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। माध्यमांना अगदी बाहेर या ठिकाणी थांबण्यास सांगितलेलं आहे आणि आरोपी जो आहे दत्ता गाडे याला या लष्करच्या लॉकअपमधून कोणत्याही क्षणी अजिंक्य पोलीस जे आहेत बाहेर काढून शिवाजीनगर न्यायालयाच्या दिशेने घेऊन जातील। ठीक आहे। यानंतर अमोल धर्माधिकारी यांच्याकडे आपण जाऊया। अमोल, थोड्याच वेळात शिवाजीनगर कोर्टात आता आरोपी दत्ता गाडे याला हजर केलं जाईल। त्याला त्यानंतर पोलीस स्टेशनमधनं ज्यावेळेला बाहेर नेलं जाईल त्या संदर्भातले अपडेट्स तर आपण घेऊच या। मात्र पुणे पोलिसांनी कोर्टाकडे आजच उशिरा सुनावणी घेण्याची विनंती केलेली होती आणि पुढची सुनावणी ऑनलाईन घेण्याची सुद्धा विनंती केल्याचं समजतंय। काय नेमकं त्या अनुषंगाने घडतंय अमोल, त्याबद्दलची नेमकी काय माहिती आहे? खरं तर पहाटेचे आरोपीला पोलीस हे शिरूरमधून घेऊन पुण्यामध्ये आलेले होते आणि जवळपास आता मोठा कालावधी झालेला आहे आणि त्यामुळे नेमका आरोपीला कोर्टामध्ये कधी दाखल करणार असे प्रश्न उपस्थित झालेले होते। पण आता पुणे पोलिसांनी कोर्टाकडे उशिरा आरोपीला न्यायालयामध्ये हजर करू अशा पद्धतीची विनंती केलेली होती आणि त्यानंतर आता जवळपास 5:30ची वेळ आहे ती देण्यात आलेली आहे। त्यानुसार आता पोलिसांच्या हालचाली सुद्धा सुरू झालेल्या आहेत। सध्या पुणे सत्र न्यायालयाच्या बाहेर आपण आहोत आणि पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। कोणतीही अनुचित घटना घडू नये किंवा गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त आहे तो सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। तर इकडे आपण पाहतोय की माध्यमांची गर्दी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेली आहे। लष्कर पोलीस ठाण्यातून त्याला काढल्यानंतर साधारण 10 मिनिटांचं हे अंतर आहे लष्कर पोलीस स्टेशन ते शिवाजीनगर सत्र न्यायालय आणि त्यामुळे 10 मिनिटांमध्ये त्याला काढल्यानंतर तो काही वेळातच या ठिकाणी पोहोचेल आणि त्यानंतर जी पुढची सुनावणी आहे ती सुद्धा होणार आहे। सुरक्षेच्या कारणास्तव खरं तर ही सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घ्यावी अशा पद्धतीची विनंती सुरुवातीला पुणे पोलिसांनी केलेली होती। मात्र त्यानंतर आरोपीला उशिरा हजर करू असं पोलिसांकडून सांगण्यात आलं। कारण की जसं आपल्या प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी सांगितलं की शिवाजीनगर कोर्टामध्ये वर्दळी मोठ्या प्रमाणात असते, दुपारच्या वेळेस मोठी गर्दी असते आणि त्यामुळे कुठलाही गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी उशिरा कोर्टात आरोपीला हजर करू असं पोलिसांनी म्हटलेलं होतं आणि त्यानंतर आता बऱ्यापैकी कामकाज आहे ते या कोर्टाचं संपत आलेलं आहे आणि त्यावेळीच जवळपास 5:30 वाजता दत्तात्रय गाडे याला पोलीस संरक्षणामध्ये या ठिकाणी घेऊन आणलं जाईल आणि पुढची सुनावणी आहे ती सुद्धा केली जाणार आहे। नेमका आता कोर्टामध्ये पुणे पोलीस काय काय युक्तिवाद करतात, कशा पद्धतीने बाजू मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। तसंच
आरोपीच्या वकिलांकडून नेमकी कोणता युक्तिवाद केला जातो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्यामुळे आजची जी पहिली सुनावणी खरं तर या ठिकाणी होतीये ती अतिशय महत्त्वाची असणार आहे। पुन्हा एकदा हा परिसर आपण पाहतोय की माध्यमांची गर्दी आणि पोलिसांचा बंदोबस्त हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे। कुणीही गोंधळ करू नये यासाठी खरं तर पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी आता काही नागरिकांना बाजूला केलेला आहे आणि ज्यावेळेस लष्कर पोलीस ठाण्यातून त्याला बाहेर काढलं जाईल आणि त्यानंतर अगदी 10 मिनिटांमध्ये दत्तात्रय गाडे याला घेऊन पोलीस आहेत ते या शिवाजीनगर सत्र न्यायालयामध्ये पोहोचतील। ठीक आहे चंद्रशेखर आणि अमोल, धन्यवाद आपण जी माहिती दिलीत त्याबद्दल आणि या सगळ्या ज्या घडामोडी आहेत त्याच्या क्षणाक्षणाच्या अपडेट्स तुमच्याकडनं आम्ही जाणून घेणारच आहोत। मात्र तुर्तास आपण जी माहिती दिली त्याबद्दल आभार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।